हाय एव्हरीवन. हॅलो. सो स्वागत आहे तुमचं आमच्या अजून एका लॉग मध्ये. आणि आज आम्ही आलेलो आहोत घाटकोपरच्या आर मॉल मध्ये एक्सप्लोअर करायला इथला एक अमेझिंग रेस्टॉरंट. सो आता आम्ही चाललेलो आहोत पंजाब ग्रिलला. आणि माझ्या मागे दिसेल. दाखवलं तुम्हाला. आणि आता आम्ही बघूयात काय काय ऑर्डर करतोय, कसा अँबियन्स आहे. चला आमच्या बरोबर पंजाब ग्रिल. सो असं आहे पंजाब ग्रीन. ते भरपूर सारे युमी, पंजाब ग्रीन, त्याच्यानंतर बनाना लीफ, असे भरपूर सारे रेस्टॉरंट आहेत तिथे. सो आता आम्ही जाणार आहोत पंजाब ग्रीन. सो आता आम्हाला इथे वेट करायचंय 5 मिनिटासाठी. आणि आज आम्ही आमच्या 2 खास व्यक्तींबरोबर इथे आलेलो आहोत. माझी मावशी आणि माझा दादा. हाय. येस. सो काय झालं? आज मावशी आणि आमच्या छोट्या भावाबरोबर इकडे डिनर एन्जॉय करायला आलेलो आहोत. येस. इथे जाणार आहे आम्ही आता. दाखवतो तुम्हाला काय काय ऑर्डर करते. हाय एव्हरीवन. आम्ही इथे आलोय पंजाब ग्रीन मध्ये. बसलोय, ऑर्डर दिली आहे. सॅम्बियन्स आहे. सो आता आम्ही इथे मेन कोर्स डिसाईड करतोय. हे बघा, आला मसाला वापर. 3 separate papads for these 3. आणि हा नाही खाणार आहे मसाला वापर. माझा वेगळा येतोय ना. आता आम्ही इथे बसले आहोत पंजाब ग्रीन मध्ये आणि ऑर्डर दिली आहे. आणि हे पाण्याची बॉटल आहे. ही इथे पाण्याची बॉटल आहे. आणि गेस करा तुम्ही त्याची प्राइस किती असेल. पाण्याची बॉटल जी मी ओपन केली हा, म्हणजे अननोईंगली. अननोईंगली ओपन झाले ते. म्हणजे मला असं वाटलं की हेच पाणी यांच्याकडे, त्याच्यामुळे मी ती ओपन केली. हा, म्हणजे असं वाटलं नाही की ते नॉर्मल पाणी देत असतील. आम्ही ओपन केली आणि त्याची प्राइस आहे. हे बघा, इथे दिसेल तुम्हाला त्याची प्राइस काय. $395 झाली प्राइस पाण्याच्या बॉटलची, जे की आता आम्ही पिणार आहोत आमच्या डिनर मध्ये. आणि आम्ही डिनर एन्जॉय करणार आहोत पाण्याचे. मी दादा काहीतरी म्हणलं. पी पटकन. इट्स हेल्दी. कुठलं थोडस कसं करतात. जवळून येतेस. हो, इथे खूप जवळ येतात असं करतो. अगं, तू केवढं झालं ते. काय शेफ आहे आणि हा काय शेफ आहे. सो आता आम्ही खातोय काय, बीटरूट कबाब. चांगलंय का. चीज आहे आतमध्ये आणि बीटरूटचं कबर आहे. सो हे असं कबाब आणि ह्याच्या आतमध्ये पीनट बटरचं फिलिंग आहे. बघूयात आता हे कसं लागतंय. सांगतो तुम्हाला. मावशीला पण आवडलं. मस्त आहे. कल्पी मस्त आहे. टॅगलाईन आत्मा खुश. आत्मा खुश. हो, आत्मा खुश. 10 on 10. 10 on 10 गलती. हे आपलं आता आम्ही ऑर्डर केलेली ही सेकंड स्टार्टर डिश आहे. रोनकीन चिकन सीख कबाब. दिसायला एकदम मस्त दिसतंय. फिल्ड विथ चिकन आहे आय थिंक आतमध्ये. आणि त्याच्यावरती आय थिंक एक सॉस घातलाय त्याने कोणता तरी. पण इंटरेस्टिंग आहे.
दिसायला एकदम मस्त दिसतंय. सो आता ट्राय करते आणि सांगते तुम्हाला कसं वाटतंय ते. नक्की चिकन सीख कबाब. बरोबर ना? हाऊ इज इट? ज्युसी आहे एकदम. ज्युसी आहे. ड्राय नाही एकदम ज्युसी आहे. आत्मा खुश. आत्मा खुश एकदम मस्त. त्याला पण 10/10. बीटरूट कबाब पण 10/10. आता मेन कोर्सची ऑर्डर दिली आहे. आता मी व्हेज खाणार आहोत कारण का आज आम्ही मावशी बरोबर आलो त्याच्यामुळे आज मी जरा नॉनव्हेज अवॉइड करतोय मेन कोर्स मध्ये. बघूयात आता मेन कोर्स येतात. पण ओव्हरऑल मला असं वाटतं फूड क्वालिटी खरंच खूप छान. फूड इज एक्सपेन्सिव्ह आहे पण ठीक आहे. फूड क्वालिटी ज्या प्रकारचे आहे इट्स गुड. मेन कोर्ससाठी आम्ही पनीर लबाबदार मागवले आणि रोटी रुमाली रोटी आणि पनीर लबाब. काहीचं अजून स्टार्टरच होतंय. So आता मी खाते आणि सांगते. सॉफ्ट एकदम रुमाली रोटी. कॉफी मोका ऑर्डर केलं होतं 4 होतं. पनीर लबाब. मस्त आहे. थोडी स्पायसी चालली असती ठीक आहे. मेन कोर्स पेक्षा स्टार्टर चांगले. राईट करेक्ट. स्वीट आहे. थोडी स्वीट साईडला. फिकी आहे थोडीशी ग्रेव्ही. थोडीशी स्पायसी असती तर मजा आली असते अजून. पण हा जसं पुष्कर म्हणाला तसं मेन कोर्स पेक्षा स्टार्टर्स मस्त छान आहे. मी ह्याला 10/10 नाही म्हणणार मी पण 8/10 यू कॅन से बट गुड चांगले. हे आम्ही कॉफी मोका मागवलंय ड्रिंक प्यायला. नाईस. एकदम पहिल्यांदा नाही दाखवत पण एकदा टेस्ट आतमध्ये गेली की मस्त घेत होती. तुला कसं वाटलं? मस्त. तुला आवडलं ड्रिंक? 10/10. चलो आता आम्ही कॉफीसाठी आत्मा खुश. आम्ही डिनर करतो आणि मग भेटतो. मागवले. काय नाव आहे? काय नाव आहे? कढई पण कढई पनीर. आम्हाला कमी झाली म्हणून आम्ही अजून एक मागवली कढई. छान आहे. थोडी स्पायसी आहे ह्याच्यापेक्षा आधीच्यापेक्षा. सो गाईज हे आमचं आजच्या जेवणाचं बिल आहे. आज आम्ही आलो होतो आर मॉल मध्ये आणि त्याचं हे बिल आहे. ठीक आहे. म्हणजे बिलाच्या मानाने आम्हाला असं वाटलं की थोडीशी पोर्शन क्वांटिटी कमी होती. 10/10चं 8/10 झालंय. हा बरोबर बोलला. 10/10चं 8/10 झालंय कारण का एक तर पोर्शन क्वांटिटी कमी होती आणि दुसरं म्हणजे की जी पहिली भाजी आम्ही मागवली होती जी पनीर लबाबदार होती ती काय एवढी खास नव्हती. ठीक ठीक होती. नंतरची चांगली होती पण तरी ओव्हरऑल आय वुड रेट 8/10. पण म्हणजे कधी तुम्ही आर मॉल मध्ये येणार असाल आणि जर का तुमचा जेवणाचा प्लॅन असेल
तर पंजाब ग्रिलपेक्षा पण बाकी चांगले ऑप्शन्स आहेत, ते नक्की ट्राय करा. आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये, सबसिक्वेंट व्हिडिओजमध्ये ट्राय करू की ते पण ऑप्शन्स कव्हर अप करायचे. येस. तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा कमेंट करायला विसरू कमेंट करायला विसरू नका. येस. बाय बाय बाय.